नमस्कार मंडळी. तर आज आहे आपल्या मोदकांच्या सिरीजमधला दिवस 8वा आणि आज केलेले आहेत हे चॉकलेटचे मोदक. तर चला बघूया कशा प्रकारे केलेले आहेत. अगदी परफेक्ट झालेले आहेत. तर सुरुवातीला इथे हे मी चॉकलेट घेतलेलं आहे. हे कंपाऊंड चॉकलेट आहे आणि हे मिल्क चॉकलेट आहे, म्हणजे डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट यांच्या जे मधलं असतं ते मी हे चॉकलेट घेतलेलं आहे. तर याच्या पूर्ण जेवढं आहे त्याचे 2 तुकडे मी घेणार आहे, 2 पीसेस म्हणजे अर्ध घेणार आहे. त्यामध्ये आपले साधारणतः 12 ते 15 तरी चॉकलेट्स बनतीलच. तर इथे ह्याचे मी असे तुकडे पाडून घेते आहे. तुकडे करायच्या आधी हे मी फ्रीजमधून बाहेर काढलं होतं थोडं, म्हणजे अशा प्रकारे इझिली त्याचे तुकडे होतील. त्यासाठी फ्रीजमधून थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचे आहेत. आता हे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत मोठे मोठे. हे करत असतानाच आपण एका बाजूला एका टोपामध्ये पाणी तापत ठेवणार आहोत. हे पाणी चांगलं तापू द्या, म्हणजे उकळी यायला द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावरती एक काचेचं बाउल ठेवणार आहोत. तर हे काचेचं बाउलसुद्धा तापू द्या. ह्याच्यातलं जे पाणी आहे टोपामधलं ते या भांड्याला लागता कामा नये. त्याच्या थोडं खालीच यायचं आहे. उकळ्या आल्यानंतर ते टच होईल, त्याच्यासाठी थोडं कमीच पाणी ठेवायचं आहे. जास्त वेळ लागणार नाही आहे आपल्याला चॉकलेट मेल्ट व्हायला. तर इथे मी हे तुकडे केलेले चॉकलेट घेतलेले आहेत. अगदी पटकन हे चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होईल. तर इथे हे बघू शकता, ढवळत राहायचं आहे म्हणजे चॉकलेट पूर्णपणे मेल्ट होईल चांगलं. सगळ्या बाजूने त्याला वाफ लागेल. आता हे चॉकलेट मेल्ट होण्यासाठी साधारणतः फक्त 2 मिनटे लागलेली आहेत मला. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे, पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे. त्याच्यानंतरच हे चॉकलेट यामध्ये घालायचं आहे आणि काचेचंच बाउल वापरायचं आहे. तर हे मी चॉकलेट इथे मेल्ट करून घेते. त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे भांडं असंच ठेवायचं आहे, म्हणजे अजून त्यामध्ये गोळे राहणार नाहीत. त्यासाठी चांगलं ढवळत राहायचं आहे. आता हे चॉकलेट इथे मेल्ट झालेलं आहे, ते मी ठेवते बाजूला. त्यानंतर आपण चॉकलेटच्या मध्ये घालण्यासाठी जी फिलिंग बनवणार आहोत, खोबऱ्याची बनवते आहे मी, तर ती फिलिंग आपण रेडी करून घेऊया. तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी बदामाचे तुकडे घालून घेणार आहे. बारीक तुकडे नाही केलेत, अगदी मोठे मोठेच ठेवलेत. एका बदामाचे 2 तुकडे असे केलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं तूप घालून किंवा मग बटर घालून हे साधारणतः 2 ते 3 मिनटासाठी चांगले मी भाजून घेणार आहे. भाजल्यामुळे याचा जो क्रंच आहे ना, तो चॉकलेटमध्ये खूप छान लागतो म्हणून. आता हे वेगळे बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी पुन्हा एकदा एक छोटा चमच तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी एवढं हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतं. हे तुपामध्ये आपण चांगलं परतून घेऊया. गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे या टाईमला, कारण ऑलरेडी आपला तवा तापलेला आहे. जर जास्तच वाटत असेल गरम तर इथे फ्लेम बंद केला तरीही चालेल. यानंतर गॅसचा फ्लेम ऑन करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण हे परतून घ्यायचे. आता बघू शकाल याचा जो कलर आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. ही प्रोसेस खूप फास्ट होते. त्यानंतर मी यामध्ये एक मोठा चम्मच एवढं हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. जर हे नसेल तर दूध आणि पिठी साखर घालून अशा प्रकारे आपण हे बनवून घेणार आहोत. गोड जर कमी वाटत असेल तर अजून यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर याची कन्सिस्टन्सी आहे ती थोडी अशी चिकट किंवा जवळ येईल अशा प्रकारे झाली की आपलं हे सुद्धा मिश्रण रेडी झालेलं आहे. तर बघायचं आहे थोडंसं हातात घेऊन त्याचा गोळा बनतो आहे का, तो एकत्र येतो आहे का. तर आपण आता इथे चॉकलेट्स बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथे आपलं मेल्टेड चॉकलेटसुद्धा रेडी आहे आणि ही फिलिंगसुद्धा रेडी आहे. तर हा माझा जो चॉकलेटचा बाउल आहे तो अजूनही थोडा गरम आहे. तर मी पुन्हा एकदा याला थोडंसं ढवळून घेते आहे, म्हणजे जर गोळे असतीलच तर ते सुद्धा मेल्ट होतील, कारण आपलं भांडं अजूनही गरम आहे. तर त्यानंतर आपल्याला चॉकलेट्स बनवण्यासाठी मोल्डमध्ये आपल्याला ते चॉकलेट्स घालायचे आहे. पण माझ्याकडे पायपिंग बॅग नाही आहे, ती जर असेल तर उत्तमच. नाहीतर मग मी या मेजरिंग कपमध्ये थोडंसं चॉकलेट घेणार आहे, म्हणजे आपल्याला मोल्डमध्ये घालायला ते इझी पडेल यासाठी. तर हे चॉकलेट्स बनवताना थोडासा मेस हा होतोच, कारण पूर्ण हा मेल्टेड चॉकलेट आहे. आणि त्यानंतर आपण जे फिलिंग भरणार आहोत त्याचे बॉल्स मी रेडी करून घेणार आहे, कारण आपण जेव्हा चॉकलेट भरू तेव्हा ते खूप पटकन प्रोसेस होईल, यासाठी आपण ही तयारी करून ठेवणार आहोत. इथे हे अशा प्रकारे खोबऱ्याचा बॉल करायचा आहे आणि त्यामध्ये मी 2 तुकडे एवढे हे बदामाचे टाकणार आहे. त्याचे बॉल्स असे प्रकारे रेडी करून घेणार आहे. आता हे सगळे मी आताच रेडी करून घेते, म्हणजे आपले प्रोसेस पटकन होईल, पटकन चॉकलेट्स बनतील त्यासाठी. आता हा इथे मी
चॉकलेट्स बनवण्यासाठी मोल्ड घेतलेला आहे। यामध्ये आपण अर्ध एवढं चॉकलेट आधी फिल करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण जे खोबऱ्याचे बॉल्स रेडी करून ठेवले होते ते घेणार आहेत। तर हे अशा प्रकारे त्यामध्ये टाकायचे। जर जास्त मोठे वाटत असतील तर थोडे छोटे करायचे आहेत। हे असे करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरून पुन्हा एकदा चॉकलेटची लेयर लावणार आहोत, म्हणजे हे चॉकलेट पूर्णपणे बंद होईल। आपला मोल्ड चॉकलेटने भरून रेडी आहे। याला थोडंसं टॅप करूया, म्हणजे जर यात हवा असेल तर ती निघून जाईल आणि कुठेही गॅप राहणार नाही। आता हा मोल्ड मी साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर बघू शकता किती इझिली आपले हे मोदक डिमोल्ड झालेले आहेत ते, आणि खूप छान टेस्टला आहेत। तर नक्की ट्राय करून बघा, ही फिलिंगही ट्राय करा। तर कशी वाटली व्हिडिओ हे नक्की सांगा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर हा होता 8वा दिवस मोदकांच्या सिरीजमधला। या आधीचे सुद्धा जर बघितले नसतील तर नक्की सगळे मोदक बघा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।